नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासामध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 याबाबत चर्चा ही सुरू केली होती. या चर्चेमध्ये आपण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जी पार्श्वभूमी होती की ज्यामध्ये भारतीय शिक्षण आयोग अर्थात कोठारी आयोग यामध्ये जे काही शैक्षणिक निर्णय घेण्यात आले होते, धाडसी पावले उचलण्यात आली होती, नवीन आकृतीबंध देण्यात आला होता, त्याच्या अंमलबजावणीबाबत एक विचार करण्यात आला होता. तत्कालीन भारताचे तरुण नेतृत्व माननीय राजीवजी गांधी यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षणाकडून असणाऱ्या त्यांच्या अपेक्षा याबाबतही आपण माहिती घेतली होती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीमध्ये शिक्षणाची काय भूमिका असू शकते, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा बदल परिवर्तन होऊ शकते याचा देखील आपण अभ्यास केला होता. त्याचबरोबरीने आपण या नवीन शैक्षणिक धोरणात जी आव्हाने स्पष्ट केली होती, तो मुळात अहवालच शैक्षणिक आव्हान एक धोरणात्मक यथार्थ दर्शन या नावाने प्रसिद्ध करण्यात आला होता. आणि त्यामध्ये ज्या प्रमुख 4 बाबींवर विचार करण्यात आला होता, अर्थात शिक्षण, समाज आणि विकास, शैक्षणिक विकासाचे विहंगमावलोकन, समीक्षात्मक मूल्यांकन व शैक्षणिक पुनर्रचनाविषयक दृष्टिकोन याचाही अभ्यास केला होता. आता पुढील टप्प्यामध्ये आपण या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे काय उद्देश होते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला सांगावे लागेल की नैतिक आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे यात प्राधान्याने घेण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी विद्यार्थ्यांची मनोभूमिका तयार करणे, त्यांना या साऱ्या गोष्टींची जाणीव देणे हा देखील या शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा भाग होता. राष्ट्रीय साधन संपत्तीचा योग्य विकास, वापर, त्याबाबतची जाणीव आकलन करणे हा देखील या शैक्षणिक धोरणाचा एक उद्देश होता. एक वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये निर्माण व्हावा, किंवा भौतिक, सामाजिक, तांत्रिक, सांस्कृतिक, आर्थिक या साऱ्या बदलांचा
प्रतिबिंब या धोरणामध्ये उमटावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधानामध्ये ज्या काही उदात्त बाबी अधोरेखित करण्यात आल्या होत्या, मग त्या सर्व धर्मसमभावाच्या असतील, सामाजिक न्यायाच्या असतील, समाजवादाच्या असतील किंवा लोकशाहीतील एकात्मता असेल, या साऱ्या बाबी शिक्षणाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीकडे संप्रेषित झाल्या पाहिजेत. हा देखील अत्यंत व्यापक असा विचार हा या शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदा करण्यात आला होता. कोठारी आयोगामध्ये ज्या विचारांची पायभरणी करण्यात आली होती त्यालाच पुढे गतिमानता देण्याचाही विचार या शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आला होता. या मुख्य नोंदी किंवा वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे समानता किंवा सर्वांसाठी शिक्षण त्याची उपलब्धता असली पाहिजे या दृष्टिकोनातून करण्यात आलेला विचार अत्यंत महत्त्वाचा होता. म्हणजे कोणत्याही जातीचे, वंशाचे, भागातले, मग ते स्त्री असोत किंवा पुरुष असोत, त्यांना शिक्षण घेता आले पाहिजे हा विचार या धोरणाने अधोरेखित केला. या धोरणाने सर्वप्रथम अत्यंत सखोल पातळीवर स्त्री शिक्षणाचा, अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांच्या शिक्षणाचा, अल्पसंख्याकांच्या शिक्षणाचा, अपंगांच्या शिक्षणाचा असा सर्वसमावेशक विचार हा केला होता. प्रौढ व निरंतर शिक्षणाबाबत देखील या धोरणाने विशेष विचार केला होता. उदाहरणार्थ प्रौढांसाठी स्वतंत्र पुस्तके असली पाहिजेत, ग्रंथालये असली पाहिजेत, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादींच्या माध्यमातून हे शिक्षण दिले जावे किंवा गरजांवर आधारित हे व्यावसायिक शिक्षण असावे. या व्यावसायिक शिक्षणामध्ये लोकसंख्या शिक्षण, पर्यावरण समता, राष्ट्रीय एकात्मता, कौशल्य वृद्धी, दारिद्र्य निर्मूलन या साऱ्या बाबी असाव्यात असा एक विचार हा त्या शिक्षणामधून समोर हा आलेला होता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे संशोधन विकासाला एक पूरक वातावरण देण्याचा प्रयत्न हा करण्यात आला होता. संशोधनामध्ये गुणवत्ता असावी, ते समाज उपयोगी असावे किंवा ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात त्याचे महत्त्वाचे योगदान असावे, या बाबींना महत्त्व देण्यात आले होते.
संशोधनाच्या विकासाला गती देण्यासाठी यामध्ये विचार करण्यात आला होता. संशोधन आणि विकास यांच्या क्षेत्रात तसेच विज्ञान व तंत्रज्ञान यासाठी संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचे जाळे निर्माण करण्याच्या दृष्टीने देखील यामध्ये विचार करण्यात आला होता. यात आणखी एका क्रांतिकारी गोष्टीचा भर होता आणि तो म्हणजे शिक्षणातील गुंतवणुकीचा विचार. राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर व्हावा, ती गुंतवणूक समजली जावी, असा विचार हा त्या काळी करण्यात आला होता. त्यानंतर शैक्षणिक सुविधांचा विस्तार करण्याबाबतही महत्त्वाची भूमिका या धोरणाने घेतली होती. अनेक शैक्षणिक सुविधांचे एकत्रीकरण व विस्तार व्हावा, शिक्षणाच्या गुणवत्ता विकासासाठी शाळा स्थापन करून त्यांना भौतिक साधन सुविधा पुरवण्यात आल्या पाहिजेत, हा देखील यामध्ये विचार करण्यात आलेला होता. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे मनुष्यबळ विकास व नियोजन यावरही या धोरणामध्ये भर देण्यात आलेला होता. शिक्षणामुळे मनुष्यबळ वाढीस लागते. हा विचार लक्षात घेऊन देशाच्या विकासविषयक व मनुष्यविषयक गरजांची सांगड घालण्यासाठी शिक्षणाचे दीर्घकालीन नियोजन आणि व्यवस्थापन करणे, ते अधिक कार्यक्षम करणे या धोरणाच्या माध्यमातून समोर आले होते. शिक्षणाचा आशय व प्रतिक्रिया या मनुष्यबळ या विषयाला पूरकच असाव्यात, ही भूमिका यामध्ये घेण्यात आली. पदवी व नोकऱ्या यांचा जो पारंपरिक धागा होता किंवा त्यांची जी जुळवणी झाली होती, ते जे परस्पर संबंधित झाले होते गोष्टी, त्या दूर करणे, मनुष्यबळाचे त्या दृष्टिकोनातून नियोजन करणे, हे देखील या धोरणाने महत्त्वपूर्ण मानण्यात आले होते. आणि त्या दृष्टिकोनातूनही या शैक्षणिक धोरणाचा विचार आपल्याला करावा लागेल. मित्रांनो, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनेक बाबी नव्याने समोर आलेल्या होत्या.
त्यामध्ये प्रामुख्याने 2 बाबी आपल्याला अधोरेखित कराव्या लागतील. एक म्हणजे खडूफळा मोहीम, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. मित्रांनो, प्राथमिक शाळेच्या गुणवत्तेच्या विकासासाठी किमान सोयी सुविधा, अध्यापन साहित्य उपलब्ध करून देणे असा अर्थ या संकल्पनेत अभिप्रेत होता. केवळ खडूफळा पुरविणे असा त्यामागे मर्यादित उद्देश नव्हता, तर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी अत्यावश्यक अशी सर्व साधन सामुग्री ही उपलब्ध झाली पाहिजे असा व्यापक विचार हा त्यावेळी करण्यात आला होता. आणि त्यासाठीच सर्व शाळांना वर्ग साहित्य, उदाहरणार्थ फळा, खडू, डस्टर, कचराकुंडी, मुलांना बसण्यासाठी चटई, पाण्याची सोय या बाबींवर लक्ष देण्यात आले होते. वर्ग अध्यापनासाठी नकाशे, शैक्षणिक तक्ते, प्लास्टिकचे पृथ्वीचे गोल, विज्ञान साहित्य पेटी, गणित साहित्य पेटी किंवा रेडिओ या गोष्टीही उपलब्ध करून देण्याकडे या मोहिमेत भर होता. याशिवाय शिक्षकांसाठी साहित्य, मग ते पाठ्यपुस्तके असतील, हस्तपुस्तिका असतील, अभ्यासक्रम देणे असेल, या बाबी या खडूफळा मोहिमेत प्राधान्याने घेण्यात आल्या होत्या. या योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेसाठी इमारत, शिक्षक व अध्ययन अध्यापनाचे साहित्य या बाबी पुरवण्यावर भर देण्यात आला होता. या शैक्षणिक धोरणाने आणखी एक महत्त्वाची परिवर्तनशील अशी नाविन्यपूर्ण बाब आणली होती, ती म्हणजे नवोदय विद्यालय. सातव्या योजनेमध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय सुरू करण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली होती. बुद्धिवान मुलांच्या शिक्षणासाठी विशेष शिक्षणाची योजना म्हणून अशा विद्यालयांची स्थापना करणे 1986च्या धोरणामध्ये योजण्यात आले होते. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थी शोधून त्यांना एकत्र राहण्याची, एकत्र शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवोदय विद्यालयांचा रोल अतिशय महत्त्वाचा राहिला. आणि ही योजना बऱ्यापैकी यशस्वी ठरली होती. याशिवाय भौतिक साधन सुविधा, अभ्यासक्रम, मनुष्यबळाचे नियोजन यासाठीही हा आयोग, हे धोरण अतिशय महत्त्वाचे ठरले होते. विद्यार्थी मित्रांनो, मे 1986 मध्ये या शैक्षणिक धोरणाचा संसदेकडून स्वीकार करण्यात आला. त्यानंतर पुढे ठरविल्याप्रमाणे मे 1990 मध्ये आचार्य राममूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली या धोरणाचे पुनरावलोकन
करण्यासाठी, त्यामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी आयोग निर्माण करण्यात आला. डिसेंबर 1990 मध्ये या आयोगाने आपला अहवाल देखील सादर केला होता. आणि पुढे जुलै 1991 मध्ये आंध्र प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री एन जनार्दन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली राममूर्ती समिती व धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिफारशी सुचवणारी एक समिती स्थापन करण्यात आली. आणि अशा प्रकारे भारतामध्ये विविध शैक्षणिक आयोग व धोरणांच्या माध्यमातून शिक्षण प्रक्रियेला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न हे सुरू झाले. मित्रांनो, पुढील तासामध्ये आपण डॉक्टर मनमोहन सिंग, भारताचे पंतप्रधान, यांचा त्या काळातील ड्रीम प्रोजेक्ट असणारा राष्ट्रीय ज्ञान आयोग याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. धन्यवाद.